नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मागील काही वर्षांमध्ये तलाठी या परीक्षेमध्ये आलेल्या विविध प्रश्नांचा संग्रह पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभा यावर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर यामध्ये पर्याय आहेत 288, 19, 48 आणि 67. तर यापैकी बरोबर पर्याय आहे 67. कारण की महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सदस्य निवडून दिले जातात आणि राज्यसभेवर 19 सदस्य निवडून दिले जातात. तर लोकसभा आणि राज्यसभा या दोघांची मिळून 67 एवढी सदस्य संख्या ही महाराष्ट्रातून संसदेमध्ये निर्वाचित करून दिली जाते. तर पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटील यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? नंबर 1 मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी. तर यापैकी अचूक उत्तर आहे पोलीस पाटील यांची नियुक्ती उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत केली जाते. पोलीस पाटील यांची नियुक्ती उपविभागीय अधिकारी यांच्याकडून केली जाते. प्रश्न क्रमांक 3. भारतात चलनविषयक धोरण कोण तयार करते? राज्य सरकार, केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि वित्त आयोग. तर भारतामध्ये चलनविषयक धोरणाविषयी ज्या काही बाबी आहेत ते सर्व ठरविण्याचा अधिकार हे आपल्या देशामध्ये वित्त आयोगाला आहेत. नंबर 4. इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात? 1, 5, 2, 6, 3, 7 आणि 4, 10. तर इंद्रधनुष्यामध्ये एकूण 7 रंग असतात. त्यांना लक्षात ठेवण्याची एक साधी ट्रिक आहे. तर ते ट्रिक याप्रमाणे आहे. लक्षात ठेवण्यासाठी सर्व 7ही रंगाच्या सुरुवातीचे काही शब्द घेऊन आपण त्याची ट्रिक बनवू शकतो. जसे की ता, ना, पी, ही, नी, प आणि जा. अशा प्रकारची ही एक ट्रिक आहे. या ट्रिक प्रमाणे आपण इंद्रधनुष्यातील 7ही रंगांना लक्षात ठेवू शकतो. ते 7 रंग आहेत तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. हे 7 रंग इंद्रधनुष्यामध्ये असतात. नंबर 5. नागझिरा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर नागझिरा वन्यजीव अभयारण्य खालीलच्या पर्याय आहेत: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया. तर नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे वर्धा या ठिकाणी आहे. नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे गोंदिया या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5. पवनार आश्रम कुठे आहे? 1 नागपूर, 2 भंडारा, 3 वर्धा, 4 गोंदिया. तर पवनार आश्रम हे वर्धा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 7. माणसाच्या शरीरातील मोठ्या आतड्याची लांबी सुमारे .5 मीटर इतकी असते. तर माणसाच्या शरीरातील मोठ्या आतड्याची लांबी चालली आहे. पर्याय दिले आहे 10, 0.2, 1.5 आणि 7.0. हे सर्व मीटरमध्ये आहे.
तर माणसाच्या शरीरातील मोठ्या आतड्याची लांबी ही दीड मीटर म्हणजे 1.5 मीटर एवढी असते. प्रश्न क्रमांक 8. शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले, गणेश वासुदेव जोशी, विष्णू शास्त्री चिपळूणकर, डॉक्टर भाऊ दाजी लाड. तर शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित असा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? डेक्कन महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, वाडिया महाविद्यालय की विल्सन महाविद्यालय? तर गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. प्रश्न क्रमांक 10. मानवी रक्तगटाचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला जाते? कार्ल लँडस्टायनर, विल्यम हार्वे, जॉर्ज लिनक की प्रफुल्ल सोनी? मानवी रक्तगटाचे वेगवेगळे गट शोधून काढण्याचे श्रेय कार्ल लँडस्टायनर यांनी मानवी रक्तगटाचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढलेले आहेत आणि त्यांना ए बी ओ अशा वेगवेगळ्या रक्तगटामध्ये म्हणजे 4 प्रकारच्या रक्तगटामध्ये त्यांना विभागले गेले आहे. प्रश्न क्रमांक 11. 1 रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणाचा आहेत? नियोजन आयोग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, केंद्रीय अर्थ खाते? तर 1 रुपयाची चलनी नोट चलनात आणण्याचे अधिकार हे केंद्रीय अर्थ खात्याला असते व या 1 रुपयाच्या नोटेवर केंद्रीय अर्थ सचिव या 1 रुपयाच्या नोटेवर केंद्रीय अर्थ सचिव यांची सही असते. प्रश्न क्रमांक 12. हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता? 1 नायट्रोजन, 2 हायड्रोजन, 3 ऑक्सिजन, 4 हेलियम? तर हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू हा हेलियम हा हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कोणत्या वर्षापासून अंमलात आली? 1 मे 1960, 1 मे 1961, 1 मे 1962 आणि 1 मे 1964? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही 1 मे 1962 यापासून अंमलात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली आणि 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था ही 3 प्रकारची आहे. त्यामध्ये सर्वात निम्न पातळीवर ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती आणि सर्वात वरती जिल्हा परिषद ही आहे. अशा प्रकारे या 3 टप्प्यामध्ये आपली पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये काम करते. प्रश्न क्रमांक 14. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? नंबर 1 फॅथोमीटर, नंबर 2 हायड्रोमीटर, नंबर 3 अल्टोमीटर, नंबर 4 मॅनोमीटर? तर समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला फॅथोमीटर असे म्हणतात. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला फॅथोमीटर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? 1 हायग्रोमीटर, 2 अनिमोमीटर, 3 पिझोमीटर, 4 लायसोमीटर? तर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिझोमीटर हे उपकरण वापरतात. पिझोमीटरच्या सहाय्याने भूगर्भातील पाणी किती खोलीपर्यंत खाली आहे हे मोजण्यासाठी याचा म्हणजेच पिझोमीटरचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 16. डॅडॅस यांनी 1857च्या उठावातील नेता
तात्या टोपेंचा उल्लेख पराभूत शिवाजी असा केला आहे? नंबर 1 ग्रँड टफ, नंबर 2 विनायक दामोदर सावरकर, 3 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नंबर 4 विष्णू वामन शिरवाडकर. तर 1857च्या उठावातील नेता तात्या टोपेंचा उल्लेख पराभूत शिवाजी असा उल्लेख विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857मधील उठावाचे नेते तात्या टोपेंचा उल्लेख पराभूत शिवाजी असा केलेला आहे. मित्रांनो, जर अजूनही आपण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर आपण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पुढचा प्रश्न आहे, क्षय किरणांचा शोध कोणी लावला? नंबर 1 ओरेस्टेड, नंबर 2 आइन्स्टाईन, नंबर 3 हेनरी बेक्वेरेल. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे क्षय किरणांचा शोध हा रोटेंजन या शास्त्रज्ञाने क्षय किरणांचा शोध लावला आहे. प्रश्न क्रमांक 18, पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली. तर दुसरे कोण होते? नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल की सी राजगोपालाचारी. तर पहिले वैयक्तिक सत्याग्रही हे विनोबा भावे होते. तर दुसरे व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली होती. दुसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली होती. प्रश्न क्रमांक 19, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, पंडिता रमाबाई की सावित्रीबाई फुले. तर शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती. मलेरिया रोग कशामुळे होतो? 1 प्लाझ्मोडियम, प्लॅनेरिया, फायलेरिया, ऑरेलिया. तर मलेरिया हा रोग प्लाझ्मोडियम या कवकामुळे होतो. मलेरिया हा रोग प्लाझ्मोडियममुळे होतो. 21 पाण्याची घनता डॅशला उच्चतम असते? 4°C, 25°C, 0°C, 73°C. तर पाण्याची घनता ही 4°C उच्चतम असते. प्रश्न क्रमांक 22, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, विनायक दामोदर सावरकर. तर पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या ठिकाणी ब्रिटिश हा शब्द लिहायचा राहिला. ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला आहे. ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅशमधून होत नाही? स्थायू, द्रव, वायू की निर्वात जागा. तर ध्वनी तरंगाचे प्रसारण हे निर्वात जागेमधून होत नाही. ध्वनी तरंगाचे प्रसारण निर्वात जागेतून होत नाही. प्रश्न क्रमांक 24, भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1 1947, 1948, 1950 की 1950. तर भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही 1950 या वर्षी करण्यात आली. भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना 1950मध्ये करण्यात आली. प्रश्न क्रमांक 25, रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? जयपूर, चंदीगड, पुणे आणि नागपूर. तर रॉक गार्डन हे चंदीगड या ठिकाणी आहे. रॉक गार्डन, प्रसिद्ध असे रॉक गार्डन हे चंदीगड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 26, सुंदर वनात आढळणारी सुंदरी ही वनस्पती डॅश प्रकार आहे? बांबूचा, खारफुटीचा, गवताचा की यापैकी नाही?
तर सुंदरबनात आढळणारी सुंदरी ही वनस्पती खारफुटी या प्रकारची आहे. सुंदरबनात आढळणारी सुंदरी वनस्पती खारफुटीचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 27. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? गोदावरी, गंगा, महानदी की यमुना? तर हिराकूड हे धरण महानदीवर हिराकूड हे धरण बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 28. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॅश नदीच्या पात्रात आहे? गंगा, कोसी, मंडकी की ब्रह्मपुत्रा? तर माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट हे ब्रह्मपुत्रा या नदीच्या पात्रात आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? कांचनजंगा, K2, महाबळेश्वर की गुरू शिखर? तर भारतातील सर्वात उंच शिखर हे K2 या नावाने ओळखले जाते. भारतातील सर्वात उंच शिखर K2 हे आहे. प्रश्न क्रमांक 3. विधवांच्या शिक्षणासाठी डॅश यांनी अनाथ बालिका आश्रम ही संस्था स्थापन केली? महात्मा ज्योतिबा फुले, पंडित रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, पेरियार स्वामी? तर विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम मंडळी ही संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली. कोणती संस्था? तर अनाथ बालिका आश्रम मंडळी ही संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न आहे. 8 मार्च हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो? 1. आंतरराष्ट्रीय महिला दिन, जागतिक एड्स दिन, मानवी हक्क दिन, जागतिक कामगार दिन? तर 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. संगणकामध्ये प्रश्न क्रमांक 32. संगणकात प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवून ठेवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? रॅम, रोम, CD की DVD? तर रॅम, रँडम ॲक्सेस मेमोरी याचा संगणकामध्ये प्रोग्राम डेटा तात्पुरता साठवून ठेवण्यासाठी रँडमचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा. अशा प्रकारे आपण मागील काही परीक्षांमध्ये आलेल्या तलाठी भरती परीक्षा यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.